नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतोय। सर्वांना नोटिफिकेशन माहीत झालेली आहे, सर्वांनी नोटिफिकेशन बघितलेली आहे। तुम्हाला माहिती आहे आता SBI क्लरिकलच्या फॉर्मची तारीखसुद्धा सुरू झालेली आहे। 26 ऑगस्टपर्यंत त्याचे ऑनलाईन फॉर्मची तारीख आहे, फॉर्म भरून घ्या। आता बरेच लोकांना प्रश्न पडलेला आहे, सर इंग्रजी हा विषय किंवा इंग्रजी विषयामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो SBI क्लरिकलमध्ये जात असतो। तर त्याच दृष्टिकोनातून आपण काय केलेलं आहे, हे लेक्चर प्रिपेअर केलेलं आहे। या लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे की नेमके तुम्ही कुठले टॉपिक्स तुमच्या एक्झामला करायला पाहिजेत जेणेकरून तुमचा काय येणार आहे, चांगला स्कोर येणार आहे। मग आता SBI चे तुम्ही जर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स घेतलेत, तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन्स पेपर बघितलेत, तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील। काही टॉपिक्स आहेत की जे फिक्स आहेत की जे आपण जर केले तर त्याच्यावरती हमखास 100% प्रश्न असतात। मग आपल्याला जर माहिती आहे की याच्यावरती 100% प्रश्न असतात, हमखास प्रश्न असतात, तर मग हे तुमचं कर्तव्य आहे की त्या टॉपिक्सची तयारी तुम्ही आत्तापासून मनापासून करणे गरजेचं आहे। बरोबर आहे ना? तुम्ही जर त्याची तयारी त्या प्रकारे केली तर तुम्हाला नक्कीच SBI क्लरिकलमध्ये यश मिळेल। बघा, लाखो लोक फॉर्म भरतील, त्यामधून तुम्ही काही भरणारे आहात, त्यामुळे त्या बाकीच्यांच्या पुढे तुम्ही कसं राहाल हे तुम्ही बघणे गरजेचं आहे। मग तर आता SBI हा जी एक्झाम आपली कंडक्ट करते क्लरिकलची, त्या पोस्टला आता कस्टमर सपोर्ट असोसिएट म्हणून असं नाव आहे। असो, यामध्ये जे इंग्रजी विचारलं जातं त्या इंग्रजीची लेवल कंपेअर टू जर POSO केली तर ही फार सोपी असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायला इथं आवडेल की आपल्याला जे SBI POला प्रश्न विचारले जातात ते कॉम्प्रिहेन्शन बेस्ड जास्त असतात। म्हणजे दे चेक युअर अंडरस्टँडिंग, हाऊ गुड यू आर ॲट अंडरस्टँडिंग द थिंग्स। तुम्ही गोष्टींना किती चांगल्या प्रकारे समजू शकता किंवा कशा प्रकारे समजू शकता हे SO मध्ये आणि PO मध्ये जज केलं जातं। क्लरिकलमध्ये ना तुमची थिअरॉटिकल अंडरस्टँडिंग चेक केली जाते की तुम्हाला ग्रॅमर किती येतं, तुम्हाला काही साध्या साध्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत की नाही हे बघितलं जातं। त्यामुळे आणि जरी मी साधे साधे म्हटले तरी एवढेही साधे नसतात ते की तुम्ही तयारी नाही केली तरी पास व्हाल म्हणून। यू हॅव टू प्रिपेअर वेल, ऑलराईट। कारण कॉम्पिटिशन दिवसेंदिवस टफ होते, कॉम्पिटिशनमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते, तर एक्झामसुद्धा तशीच टफ होत जात आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे। सुरुवात करूया आपण आपल्या या लेक्चरला। यामध्ये बघा तुम्ही काय करायला पाहिजे। आता एक्झाम येते, SBI क्लरिकलची ही तुमची एक्झाम आहे, त्याच्यात काही टॉपिक्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। त्यातला पहिला टॉपिक ज्याच्यावरती मला बोलायला आवडेल ते म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन। लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी, हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे। आता मी असं का म्हटलं की हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे, त्यालाही कारण आहे। कारण SBI ची क्लरिकलची एक्झाम असो की PO ची एक्झाम असो किंवा मग SO ची एक्झाम असो, हा टॉपिक ठरलेला असतो तुमचा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा, हा असतो म्हणजे असतो। मग याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची संख्या 5 ते 10 पर्यंत व्हॅरी करत असते। ठीक आहे, 5 ते 10च्या मध्ये काहीतरी याची संख्या असेल। लक्षात घ्यायचं आहे, याची संख्या 5 ते 10च्या मध्ये असते। आणि हा असा एक टॉपिक आहे की जो ग्रामरला सोडून असतो। म्हणजे ग्रामरचा आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा तसा काही एक संबंध नाही। मग इथं काय आहे की तुम्ही पेपर वाचताय का, मग पेपर वाचून तुम्ही जे आर्टिकल वाचलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करताय का की त्या पॅराग्राफमध्ये किंवा त्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे। तुम्हाला जर ही सवय असेल तर हा सर्वात सोपा विषय आहे तुमच्यासाठी। कारण तुम्हाला रोजची वाचायची सवय आहे, तुम्हाला समजून घ्यायची सवय आहे, आणि डोक्याला ब्रेनला एखादी जर सवय असेल, एखादी हॅबिट जर झालेली असेल तर तो ना गोष्टीला लगेच कॅच करत असतो, गोष्टी लगेच समजून घेत असतो। त्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन एक टॉपिक आहे की ज्याची तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल। याच्यासाठी तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्सचा जे आहे ती मदत घेऊ शकता। जेवढे जास्तीत जास्त रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे तुम्ही आत्ता प्रश्न सॉल्व्ह कराल, जेवढा त्याचा सराव कराल, तेवढी तुमची ॲक्युरेसी तुमच्या एक्झाममध्ये वाढेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे या टॉपिकला अंडर एस्टिमेट करायचं नाही। हा टॉपिक म्हटल्याच्या नंतर हा टॉपिक असा टॉपिक आहे की ज्यामध्ये तुम्हाला जे पॅराग्राफ विचारले जातात ते व्हेरियस सब्जेक्ट्सवरती, टॉपिक्सवरती विचारले जातील। आता व्हेरियस टॉपिक्स म्हणजे काय होऊ शकते, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये दिलेला पॅराग्राफ सोशल इश्यूजवरती असेल, कधी होऊ शकतो तो इकॉनॉमिक्स वरती असेल,
कधी होऊ शकतो की ते एखादा हिस्टॉरिकल इथं जे टॉपिक आहे ते तुम्हाला देतील, कधी असे होऊ शकते ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती एखादा टॉपिक देतील, कधी करंटवरती एखादा टॉपिक देतात, कधी पॉलिटीवरती एखादा टॉपिक दिलेला असेल. डिपेंड्स अपॉन द पर्सन हु इज सेटिंग द पेपर. ठीक आहे. मग असे व्हेरियस सब्जेक्ट्स तुम्हाला येतात. इथं काय असतं ना, तुम्ही तुमची अंडरस्टँडिंग एखाद्या विषयाच्या व्होकॅब्लरीची कशी आहे किंवा एखादी विषयाची व्होकॅब्लरी तुमची कशी आहे ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू आर गुड ॲट सायन्स तर सायन्सचे पॅराग्राफ लगेच समजतात. इफ यू आर गुड ॲट हिस्ट्री किंवा सोशल सायन्सेस त्यावेळेला तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी लँग्वेज आहे थोडी समजायला अवघड जाते. ठीक आहे. एखाद्या वेळेस लॉचा एखादा तुम्हाला पॅराग्राफ जर विचारला तर लॉची व्होकॅब्लरी आपली कशी आहे ते डिसाईड करेल की ह्या पॅराग्राफमध्ये किंवा ह्या रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमधून तुम्ही किती मार्क्स सिक्युअर कराल. ठीक आहे. तर त्यामुळे एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. सोपा टॉपिक असतो. फक्त प्रश्न इथं निर्माण होतो की तुम्ही याचा सराव किती केलेला आहे. बिकॉज अल्टिमेटली इट इज युअर प्रॅक्टिस विच इज गोइंग टू डिसाइड की यामध्ये तुम्ही मार्क्स कसे सिक्युअर करा. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक आहे क्लोज टेस्ट. क्लोज टेस्ट हा सर्वांना माहित आहे टॉपिक काय आहे. क्लोज टेस्ट याच्यावरती सुद्धा तुम्हाला म्हणजे 3 ते 7-8च्या दरम्यान प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्हॅरी करतात. हे मी हे 2 आकडे दिले म्हणजे 5 किंवा 10च असतील असं नाही. 5ही असू शकतात, 6ही असू शकतात, 7ही असू शकतात, 8ही असू शकतात, 9ही असू शकतात, 10ही असू शकतात. पण याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारले जात नाहीत असा त्याचा अर्थ आहे. मग क्लोज टेस्टमध्ये काय असतं, अगेन तुम्हाला एक पॅराग्राफच दिलेला असतो. काय दिलेला असतो? एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि या पॅराग्राफमध्ये हे ब्लँक निर्माण करतात आणि त्या ब्लँकला असे नंबर देतात. 1 2 3 4 5 वगैरे असे नंबर देतात. आणि या पॅराग्राफच्या खाली समजा हा जर पॅराग्राफ असेल तर या पॅराग्राफ खाली असे ऑप्शन नंबर 1 त्याला A B C D आणि E असे 5 ऑप्शन्स खाली देतात शब्दांचे. तुम्हाला यापैकी एक निवडून इथं काय करायचं असतो, या ब्लँकमध्ये फिट बसतो हे त्यांना सांगायचं असतं. क्लोज टेस्ट. अगेन हा क्लोज टेस्ट विषय कशावरती आधारित आहे तर अगेन हा अंडरस्टँडिंग वरती आधारित आहे. तुम्ही वाचताय कसं ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग क्लोज टेस्ट सोडवायची कशी हे सुद्धा माहीत असणे गरजेचं आहे. आपल्या SES अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्याकडनं रिडिंग कॉम्प्रिहेन्शनची खूप आपण प्रॅक्टिस करून घेतो. त्याचबरोबर आपण क्लोज टेस्टची प्रॅक्टिस करून घेतो. का? कारण याचे असे सर्टन रूल्स नाहीत की तुम्ही ते रूल्सच फॉलो केले पाहिजे. परंतु हा आम्ही टेक्निक्स जरूर आमच्या अकॅडमीमध्ये शिकवतोय की बाबा हो तुम्हाला हा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करायचा आहे, क्लोज टेस्ट सॉल्व्ह करायची आहे, तर नेमका तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे ना, तो अप्रोच आपल्या अकॅडमीमध्ये शिकवला जातो. तसाच अप्रोच आता तिथं शिकवला जातो तर तुम्ही घरी सुद्धा हा अप्रोच जो आहे तो अडॉप्ट करू शकता. मग अप्रोच काय असतो? अप्रोच असतो की बाबा मला तो जो पॅराग्राफ दिलेला आहे, तो जो पॅसेज दिलेला आहे त्याचा क्रक्स समजला पाहिजे. मग क्रक्स समजण्यासाठी अगेन तुमची व्होकॅब्लरी मॅटर्स. तुमची व्होकॅब्लरी कशी आहे, तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर कसं आहे हे खूप मॅटर करतं आणि तेच डिसाईड करतं अगेन की तुमचं उत्तर बरोबर असणार आहेत की चूक असणार आहेत. क्लोज टेस्टमध्ये महत्त्वाची भूमिका कोण जर निभवत असेल तर ती असते तुमची व्होकॅब्लरी, म्हणजे व्होकॅब ज्याला आपण म्हणतो. व्होकॅब खूप महत्त्वाचा रोल प्ले करते तुमच्या क्लोज टेस्टमध्ये. का? कारण इथून शब्द काढतात आणि त्या शब्दाला पर्याय इथं खाली दिलेले जातात, म्हणजे वेगवेगळे शब्द असतात. आता तुम्हाला त्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असेल तर तुम्हाला तो सॉल्व्ह करायला सोपं जाईल. आता त्याचा अर्थच माहीत नसेल तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून मी म्हटलेलं आहे की इथं व्होकॅब्लरी जो आहे तो इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मग याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर याच्यासाठी अगेन PYQ सॉल्व्ह केले पाहिजेत. तुम्ही न्यूजपेपर वाचले पाहिजेत. कधी स्वतः शब्द काढून पाहिलं पाहिजे की एखादा जर इथला शब्द असेल तर इथं आणखी कुठला शब्द जो आहे तो ॲप्रोप्रिएट येऊ शकतो. एखाद्या शब्दाचा सिनोनिम शोधला पाहिजे, हा नसता तर इथं काय आला असता. या प्रकारचा सराव तुम्ही जर घरी करत असाल तर क्लोज टेस्ट सोपी जाते. त्याहीपेक्षा तुमची व्होकॅब्लरी चांगली असेल, ठीकठाक असेल तर हे एवढी तुम्हाला SOPO लेवलची डिफिकल्ट विचारत नाहीत, पण एकदमच सोपी असते असं सुद्धा नाही. ठीक आहे. कारण परीक्षा आहे. परीक्षेच्या बाबतीत मी तुम्हाला असं नाही सांगू शकत की इट इज व्हेरी सिम्पल आणि तुम्ही लगेच गेले की होईल सॉल्व, ताण घेऊ नका वगैरे वगैरे. नाही, प्रिपरेशन केली पाहिजे. विद्यार्थी आहे ते तुम्हाला एक ऑफिसर म्हणून, एक क्लर्क म्हणून जर सिलेक्ट करत असतील तर ते रिस्पॉन्सिबल पर्सन पाहतील. का? कारण क्लर्क हा बँकेचा चेहरा असतो
आता बँकेचा चेहरा म्हणजे काय, आल्याबरोबर त्या बँकेचा कस्टमर कोणाशी इंटरॅक्ट करत असेल तर तो जेवढेही क्लर्क तिथं बसलेले असतात त्या प्रत्येक क्लर्कशी त्याचं जे इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन होत असते. म्हणून बँक आणि कस्टमरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो दुवा असतो ना तो असतो क्लर्क. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट सहज म्हणून घेता कामा नये. म्हणजे एखाद्यानं 10,000 रुपये दिले तुम्ही म्हटलं चला जाऊ द्या काय मोजण्याची गरज आहे, त्यांना म्हटलं आहेत 20,000 आणि तुम्ही केली एंट्री दिली टाकून तर जमेल का ना? यू हॅव टू काउंट द नोट्स, यू हॅव टू, दॅट इज हे कंपल्शन आहे, तुम्हाला मोजावेच लागतात. उद्या कमी भरल्या तर खिशातून भरून देणार आहे का आपण? नाही ना. मग तिथे जबाबदार माणूस लागणार आहे. मग जबाबदारी आपल्याला इथून सुरुवात होते जबाबदारीची. ह्या गोष्टींमधनं आपण जबाबदारी शिकत असतो. एक्झाम आहे, सहज नाही घ्यायचं. व्होकॅब्युलरी चांगली करावी लागेल, व्होकॅब्युलरीचा चांगला अभ्यास असावा लागेल, तरच आपल्याला जंबल्ड पॅराग्राफ आपल्याच्याने सॉल्व्ह होईल, अदरवाईज सॉल्व्ह होणार नाही. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो नेक्स्ट टॉपिक आहे आपला एरर डिटेक्शनचा. हा मात्र टोटल ग्रामर बेस्ड क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती. हा महत्वाचा प्रश्न आहे. हा याच्यावरती 100% आहेत, याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न असणार आहे. हे विषय 100% आहेत. क्लोज टेस्ट 100% असतं. हे तुमचं एरर डिटेक्शन तुमच्या परीक्षेला आत्तापर्यंत 100% आलेलं आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक 100% आलेलं असतं. त्यानंतर जंबल्ड पॅराग्राफ 100% आलेलं असतं. याच्यावरती प्रश्न असतात म्हणजे असतातच, सुटतच नाही. याच्यावरती 3 ते 5च्या दरम्यान प्रश्न असतात. आपण असं म्हणून 3 ते 5 कमीत कमी एवढी संख्या प्रश्नांची जंबल्ड पॅराग्राफवर असते. डिपेंड करतं, लक्षात घ्यायचं आहे. परंतु हे जे टॉपिक्स दिलेले आहेत याच्यावरती 100% प्रश्न असतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. आता हा जो एरर डिटेक्शन आहे ज्याच्याबद्दल आपण आता चर्चा करतोय, या एरर डिटेक्शनला आपल्याला या एरर डिटेक्शनसाठी ग्रॅमर शिकणं फार गरजेचं असतं. ज्याचं ग्रॅमर चांगलं आहे ना त्याचा हा विषय सोपा आहे, आणि ज्याचं ग्रॅमर चांगलं नाही त्याला मात्र एरर डिटेक्शनमध्ये मार्क्स येतील याची काहीच गॅरंटी नाही. आता तुम्ही म्हणाल असं का? मी पहिलंच सांगितलेलं आहे, एसओ आणि पीओ मध्ये जे आपल्याला एरर डिटेक्शनवरती प्रश्न विचारले जातील ते तुमचे कॉम्प्रिहेन्शन बेस्ड क्वेश्चन्स असतात. आता कॉम्प्रिहेन्शन मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मी अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन इथं म्हणतोय तुम्हाला, की तुमची लँग्वेजची अंडरस्टँडिंग किती आहे. तुमची लँग्वेजची अंडरस्टँडिंग डिसाईड करेल की तुम्ही पीओ मध्ये पास होणार आहे की नाही होणार आहे. ठीक आहे. आणि इथं क्लरिकलमध्ये मात्र तुमचं ग्रॅमरचं नॉलेज किती चांगलं आहे ना ते डिसाईड करेल तुम्हाला इन ऑर आउट. कारण तुमचे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न असतील, एरर डिटेक्शनचे प्रश्न असतील, एरर डिटेक्शनचे प्रश्न, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न हे ग्रॅमर बेस्ड प्रश्न असतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग याच्यासाठी तुम्ही कुठले महत्त्वाचे टॉपिक करणं गरजेचं आहे तर याच्यासाठी तुम्ही प्रेपोजिशन हा एक चांगला टॉपिक आहे, चांगलं करणं गरजेचं आहे. नॉन फायनाईट व्हर्बचा टॉपिक आहे जो तुम्ही चांगला केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही सब्जेक्ट अँड व्हर्ब अग्रीमेंट हे असे टॉपिक आहेत की जे तुम्ही खूप चांगले गेले पाहिजे. तुम्हाला व्हर्ब्स हा एकदम भारी आला पाहिजे, म्हणजे व्हर्ब्समध्ये प्रॉब्लेमच नसला पाहिजे की सिंग्युलर कोणता, प्लुरल कोणता. ठीक आहे. मग त्यानंतर जिरन काय असतं, इन्फिनिटिव्ह काय असतं, पार्टिसिपल काय असतं, परफेक्ट इन्फिनिटिव्ह काय असतं, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेमच असायला नको. ह्या अशा बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असायला पाहिजेत. आणि SBI मध्ये मी हे जे टॉपिक सांगितले तुम्हाला, प्रेपोजिशन, सब्जेक्ट अँड व्हर्ब अग्रीमेंट, हे बघा हे महत्त्वाचे टॉपिक आहे जे मी इथं लिहून देतो. ग्रॅमरमध्ये तुम्हाला जे टॉपिक महत्त्वाचे मला असं वाटते जे तुम्ही करायला पाहिजे, बँकेचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या बघितल्या तर एक महत्त्वाचा पहिला टॉपिक येतो तो म्हणजे प्रेपोजिशन. त्यानंतर सब्जेक्ट अँड व्हर्ब अग्रीमेंट, सब्जेक्ट अँड व्हर्ब अग्रीमेंट. त्यानंतर नॉन फायनाईट व्हर्ब हे एक चॅप्टर आहे जे तुम्ही फार मनापासून केलं पाहिजे. आणि त्यानंतर असतं कंजंक्शनचं एक चॅप्टर आहे की जे मनापासून करा, कारण या कंजंक्शनवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात. कसे ते पुढे मी बोलणार आहे. ठीक आहे. हा एक चॅप्टर आहे की जो तुम्ही कसा केला पाहिजे, एकदम भारी केला पाहिजे, मनापासून केला पाहिजे. कारण याच्यामध्ये तुम्ही कुठलाही एक्सक्यूज घेऊ शकत नाही किंवा एक्सक्यूज देऊ शकत नाही. त्याचबरोबर स्ट्रक्चर जे आहे ना सेंटेन्सचं, ते स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला छान माहीत असलं पाहिजे. मग टेन्सचं स्ट्रक्चर असेल किंवा व्हॉइसचं स्ट्रक्चर असेल, इथं तुम्हाला कोणीच विचारणार नाही आयडेंटिफाय द व्हॉइस ऑफ अ गिवन सेंटेन्स और द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. इथं तुम्हाला तिथं त्याचं जे स्ट्रक्चर असते त्या स्ट्रक्चरवरती एरर विचारले जातात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. आपला जो टॉप हे आहे याच्यामध्ये तुम्ही फिल इन द ब्लँक्स चांगलं करा. अगेन फिल इन द ब्लँक्स हे व्होकॅब्युलरी बेस्ड असू शकतं किंवा मग ग्रॅमर बेस्ड सुद्धा असू शकतं. त्यामुळे फिल इन द ब्लँक्स हा एक टॉपिक आहे की जो तुम्ही खूप चांगला करणे गरजेचं आहे.
त्यानंतर कुठला टॉपिक आहे तर त्यानंतर आहे जम्बल्ड पॅरेग्राफ. लक्षात घ्या 100% याच्यावरती प्रश्न असतात. फिल इन द ब्लँक झाल्यानंतर फिल इन द ब्लँक्स वरती बोलण्याची गरज नाही. आता इथं फिल इन द ब्लँक म्हणजे सिंगल सुद्धा असू शकते किंवा डबल सुद्धा फिलर तुम्हाला असू शकते, डबल फिलर किंवा सिंगल फिलर. आणि मोस्टली हे जे ज्याच्यावरती अवलंबून असतील ते असेल तुमची व्होकॅब्युलरी. त्यामुळे व्होकॅब्युलरी चांगली असणे गरजेचं आहे. मग व्होकॅब्युलरीसाठी तुमची रीडिंग किती आहे, तुम्ही किती व्होकॅब्युलरी वाचता, व्होकॅब्युलरी वाचता म्हणजे पुस्तकातून जनरली केलेली व्होकॅब्युलरी तुमच्या किती कामा येते हा प्रश्न आहे. हा फार मोठा प्रश्न आहे. परंतु तुम्ही दररोज जर न्यूजपेपर रीड करत असाल आणि त्यातली व्होकॅब्युलरी काढत असाल तर 100% तुमचे हे प्रश्न सॉल्व्ह होतील एवढं मी सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला आहे जम्बल्ड पॅरेग्राफ. हा टॉपिक आहे जम्बल्ड पॅरेग्राफ. लक्षात घ्या सर्वांनी. आता इथं हा जो मी जम्बल्ड पॅरेग्राफ म्हणतोय, जम्बल्ड पॅराग्राफ म्हणजेच याला पॅराजम्बल सुद्धा म्हणतात. पॅराजम्बल किंवा मग रिअरेंज द सेंटेन्सेस. रिअरेंज द सेंटेन्सेस यालाच म्हणतात एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग रिअरेंज द सेंटेन्सेस आणि पॅराजम्बल एकच आहे. मग याची स्टडी करण्यासाठी महत्त्वाचं आहे इथं तुम्हाला वाक्याचे अर्थ तर समजलेच पाहिजेत, परंतु तुम्हाला इथं हे सॉल्व्ह करण्यासाठी ग्रामर फार मदत करते इथं. आता तुम्ही जर बरेचसे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की याला तुम्हाला बऱ्याच पैकी समजावून सांगितलं जातं की कसं सोडवायचं. आता इथं मी कसं सोडवायचं याच्याबद्दल ती जास्त बोलणार नाही, कारण मी इथं टॉपिक घेत नाही, मी सांगतोय फक्त. तर इथं जम्बल्ड पॅराग्राफ किंवा पॅराजम्बलला तुम्हाला ग्रामर खरंच मदत करते. मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे की बाबा प्रेपोजिशन काय असते, कंजंक्शन काय आहे, नाऊन काय आहे, मग प्रोनाऊन काय आहे हे मला माहीत असायला पाहिजे. याचे वेगवेगळे रोल काय आहेत, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह काय आहे, याचा रोल काय असेल, ॲडव्हर्ब काय आहे, याचा रोल काय असेल, कुठं वापरलं जातं, हे तुम्हाला आयडिया कनेक्ट करायला काय देत असतात, मदत करत असतात. त्यामुळे मला ग्रॅमर माहीत असणे गरजेचं आहे जेणेकरून जम्बल्ड पॅराग्राफ माझा चांगला सुटेल. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे हे झाले आपले 5 टॉपिक. हे 100% याच्यावरती प्रश्न असतात एवढं लक्षात घ्यायचं आहे. यानंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा फ्रेज रिप्लेसमेंट हा सुद्धा महत्वाचा. याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतोच. ठीक आहे. मग इथं हा जो टॉपिक आहे आपला फ्रेज रिप्लेसमेंट किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, तर हा बऱ्यापैकी आपला फ्रेज इडियम रिप्लेसमेंट असलं तर मग तुमच्या इडियम्स पाठ असल्या पाहिजेत. परंतु फ्रेज रिप्लेसमेंट असेल ज्याच्यात इडियम नाही, डिराइव्ड मिनिंग वाली नाही, तिथं मात्र तुम्हाला मदत होणार आहे फक्त ग्रॅमरची. ज्याचं ग्रामर चांगलं त्याचा हा टॉपिक चांगला एवढं लक्षात घ्यायचं आहे. अगेन इथं तुम्हाला काय चांगलं असायला पाहिजे, ग्रॅमर चांगलं असायला पाहिजे. ग्रॅमर मदत करेल तुम्हाला हा टॉपिक सॉल्व्ह करायला. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा चांगला करून ठेवा. मी सांगितलेले कोणते कोणते टॉपिक तुम्हाला चांगले करून ठेवायचे आहेत तुमच्या SBI क्लरिकलसाठी. तर पहिला टॉपिक आहे तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन चांगलं करून ठेवायचं आहे. दुसरा क्लोज टेस्ट, तिसरा एरर डिटेक्शन, चौथा फिल इन द ब्लँक, पाचवा जम्बल्ड पॅराग्राफ. हे एकदम भारी करून ठेवायचे आहेत. त्यानंतर कुठला तुम्हाला चांगला करून ठेवायचा आहे तर त्यानंतर ठेवायचा आहे तुम्हाला चांगला करून सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा फ्रेज रिप्लेसमेंट, ज्याच्यावरती प्रश्न येतात म्हणजे येतात. हे 6 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. काही ना काही प्रश्न याच्यावर असतातच. ठीक आहे. त्यामुळे हा चांगला करून ठेवायचा. ग्रॅमर चांगलं असेल तर हा तसाच तुमचा येईल. इडियम फ्रेजेस चांगल्या करून ठेवा. इडियम्स फ्रेजेस त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आहे मिसस्पेल्ड वर्ड, स्पेलिंग हा फार महत्त्वाचा आहे स्पेलिंगचा म्हटलं की. ठीक आहे. मग स्पेलिंग तुम्ही जेवढं लिहाल तेवढं तुमचं स्पेलिंग चांगलं असतं. मग तुम्ही लिहिता किती ना त्याच्यावर डिपेंड करेल की तुमचे हे प्रश्न सुटतात की नाही. आता तुम्ही पाठ करून काय करणार आहे, पाठ करून शब्द पाठ राहतील, किती पाठ राहतील तुमच्या शब्दांना काही मर्यादा आहे का, नाही, अमर्यादित आहे. त्यामुळे लिहिता आणि या मर्यादित शब्दातून ते असे फार वेगळे शब्द काढत नाही, तुमच्या दैनंदिन जीवनातलेच काढतात. पण असे शब्द ज्याला तुम्ही सोपे म्हणून अवॉइड करता ना त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्ही हा मिसस्पेल्डचा आहे ना हे वर्ड्स जे आहे ते पाहिले पाहिजे. जसे कमिटीचे, हा कमिटी शब्द आहे, सोपा आहे. कोणी असं लिहिल कमिटी, ठीक आहे. मग कोणी असं लिहिल कमिटी, मग कोणी कमिटी असं लिहेल, कोणी कमिटी असं लिहेल. मग मला माहित पाहिजे की या कमिटीचं स्पेलिंग काय आहे. त्यावेळेला मला याच आणि शब्द साधा आहे. कमिटी आपण नेहमी ऐकतो पण खरं आपल्याला माहिती आहे का, अहो हे सोडा. मी इव्हन असे विद्यार्थी पाहिले की ज्यांना ग्रॅमरचं स्पेलिंग म्हटलं की तिथं सुद्धा प्रॉब्लेम जातो. मग ग्रॅमर असं लिहिते कोणी, कोणी ग्रॅमर असं लिहिते,
ठीक आहे. ग्रॅमर, कोणी ग्रॅमर समजा तिथं स्पेलिंग असं दिलं आणि कधी ग्रॅमरचं स्पेलिंग असं देतील. मग मला माहिती पाहिजे की ग्रॅमरचं स्पेलिंग काय आहे. ग्रॅमरचं स्पेलिंग जर माहित नसेल आपल्याला तर मग मात्र अवघड होईल. जे शिकतोय त्याचं स्पेलिंग माहिती नाही, मग ते अशाच सोप्या सोप्या शब्दावरती आपल्याला काय विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर वर्ड्स स्वॅप. या वर्ड स्वॅप मध्ये काय करतात आपल्याला, हा सुद्धा टॉपिक. आता इथपर्यंत हे 100% वाले झाले. हे जे टॉपिक आहेत बाकीचे आणखी 3 मी खाली दिलेले, या टॉपिक वरती प्रश्न येऊ सुद्धा शकतो किंवा स्किप सुद्धा होऊ शकतो, डिपेंड्स अपॉन. ठीक आहे. वरच्या टॉपिक मधली संख्या कमी जास्त झाली प्रश्नांची की याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न ते विचारत असतात. मग वर्ड्स स्वॅप म्हटलं की काय असतं ना, की 4 ते 5 4 वर्ड देतील, हायलाइट करतील आणि तुम्हाला म्हणतील यांना काय करा, स्वाईप करा यांच्या अर्थानुसार. आणि वाटत असेल की बाबा नाही करावं लागत तर तसं आम्ही ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे वर्ड स्वॅपचे प्रश्न याचा अगेन हा जो टॉपिक आहे हा तुमच्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तो आहे मॅच द फॉलोइंग्स. या मॅच द फॉलोइंग्स मध्ये काय असतं ना, 2 कॉलम केले जातील. असे इकडून एक सेंटेन्स असेल, इकडून असेल, इकडून असेल, इकडून असेल, इकडून असेल. याला म्हटलं जाईल ABC. आणि या प्रत्येक सेंटेन्सला इकडे PS किंवा PQR असे ते काय देतील, नंबर करतील आणि म्हणतील की कोणत्या सेंटेन्सचा कंटेक्स्ट कोणत्या सेंटेन्सशी मॅच होतोय ते शोधा आणि त्यानुसार त्याचे खाली पेअर जोडा, असं त्यांनी पर्याय तुम्हाला दिलेला असतो. मग अगेन हा प्रश्न तुमची अंडरस्टँडिंग कशी आहे ना, टोटली त्याच्यावरती डिपेंड असतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचे टॉपिक आहेत SBI क्लरिकलचे, जे तुम्हाला चांगले करून ठेवायचे आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न येतील. ठीक आहे. कोणते टॉपिक हॉट टॉपिक आहेत याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे थोडक्यात 2 मिनिटं तुमचे घेतो आणि मग मी लेक्चर थांबवतो इथं. आपण आपली अकॅडमीवरती SBI क्लर्कची एक जी नवीन बॅच आहे ती नवीन बॅच सुरू केलेली आहे. आमचा जो पत्ता आहे ACS अकॅडमीचा तो पत्ता असा आहे, 2nd फ्लोअर स्टार्लिंग प्लाझा अपोजिट साई पेट्रोल पंप, डेक्कन जिमखाना, पुणे. ठीक आहे. आता इथं बाकी दिलेलं महाराष्ट्र अपोजिट मॅकडोनाल्ड, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे तो आहे 8904267972. तर कसं असतं ना, अपॉर्च्युनिटी नेहमी तुमच्या दारावरती येत नसते. अपॉर्च्युनिटी आली की त्याला लगेच ग्रॅब करायचं असतं. तर तुमचा फोन उचला, नंबर डायल करा आणि आजच आपली जी सीट आहे ती बुक करा. थँक्यू व्हेरी मच.